गजानन महाराज प्रगट दिनाच्या महोत्सवानिमित्त विजय ग्रंथ महापारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। प्रगट दिनाचं औचित्य साधून विजय ग्रंथाचं मुख्य वाचन विद्या पडवळ यांच्या अमृतुल्य वाणीतून करण्यात आलं। विशेष म्हणजे शेतकरी बंधूंच्या कल्याणाकरिता सामुदायिकतेने ऊर्जा सकाळ मानवी समाजात निर्माण व्हावी या उद्देशाने विजय ग्रंथाचं पठण करण्यात आलं। अरे वेड्या, इतक्या काळी त्यांनी ऐसी कृती केली, ऋतू नसता आणवली फळे आंबल वृक्षाला, त्यांनी फळे आणवली, तू नुसती पाने आणवली, नाहीतरी या स्थळी तुझी न दरगत लागेल। हा बेराम पाटलाचा वृक्ष वटलेला आंब्याचा, तो पणयुक्त करीसाचा आमच्या देखत एकाळी, ऐसे न जरी करशील तरी मार खाशील, खरा असला सोडशील वंदे आम्हा कारणे, काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निघती साचे, बापा त्यांच्याच तोडीचे हारे न्याय जगी, नको करू उशिरा आंबा कधी हिरवागार, तेकता पितांबर गेलासे घाबरून बोलला, ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका, एकाच खाणीत निघती देखा हिरे आणि गाराव, तसंच मी गार परी गजानन शिष्या भीतरी, बोललो नाही वैखरी यात किंचित खोटे हो, गारेवरून खाणी नाही येत जगी दोष, मी निजगुरूच्या नावात चोरून कैसे ठेवावी, शामरा म्हणे त्यावर नको करू चरचर, संकट शिष्यास पडता थोर ते धावा करीती सद्गुरूंचा, मग तो शिष्य त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी सहाय्य ते आपल्या शिष्यास, ऐसे झाले आडवीर पितांबरसी साचार, झाला विचार चिंता तुर काही न सुचे त्यासी, त्या वटलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी। गणगण गणात मोतीच्या गजरात सर्व भाविक भक्तांनी हा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला। सचिन ढोके, विदर्भ न्यूज, रेवसा।